तुमच्या पण इडल्या ना मस्त अशा सॉफ्ट आणि स्पंज सारख्या जाळीदार तयार होतील आणि हो त्यासोबतच ना मस्त असे कुरकुरीत डोसे सुद्धा तुमचे असेच तयार होतील फक्त आणि फक्त एका बॅटरचा वापर करूनच। पण ते बॅटर कसं फर्मेंट करायचं अगदी स्टेप बाय स्टेप पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे। शिवाय इडली शिजवण्यासाठी किती टायमिंग पाहिजे, किती वेळामध्ये इडली तुमची अगदी परफेक्ट शिजू शकते, अगदी सगळं व्यवस्थितपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा। सगळं साहित्य मी अगदी व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ घ्यायचे, तर तांदूळ कसे घ्यायचे, किती घ्यायचे सगळं सांगते। तर इथे बघा या वाटीच्या प्रमाणात मी सगळं तांदूळ घेतलेलं आहे। तर इथे ना मी टोपामध्ये 2 वाटी तांदूळ काढलेले आहेत आणि या वाटीमध्ये 1 वाटी तांदूळ आहे। तर एवढे मी 3 वाटी तांदूळ घेतले। तर हा तांदूळ कोणता निवडायचा आपल्याला, तर इथे मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तुमच्या घरातला ना जुना कोलम तांदूळ वापरू शकताय। जर तुम्ही नवशिके असाल ना तर तुम्ही इडलीचा तांदूळ वापरला तरी चालेल, काही हरकत नाही। रेशनिंगचा तांदूळ घ्या, परफेक्ट इडल्या बनतील। फक्त ज्याचा तांदळाचा भात मऊ बनतो ना, म्हणजे एकदम मऊ बनतो, तो तांदूळ तुम्हाला वापरायचा नाही। जसे की इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचं नाहीये। या वाटीच्या प्रमाणात मी साहित्य घेतलंय, अगदी व्यवस्थित सांगते। तर तांदूळ 3 वाटी घेतलेले आहेत। तर हे तांदूळ आपल्याला अगोदर स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत आणि चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे। तर याच वाटीने ना मी उडदाची डाळ पण घेतलेली आहे। अगदी 1 वाटी पूर्ण भरून आपल्याला उडदाची डाळ घ्यायची। उडदाची डाळ सुद्धा अगोदर स्वच्छ अशी साफ करून घ्या आणि नंतर या डाळीला सुद्धा ना आपल्याला 3 ते 4 वेळा ना चांगल्या पाण्याने अशी व्यवस्थित अशी धुवून घ्यायचे। तर हे बघा तांदूळ अगदी माझे चांगले व्यवस्थित असे धुवून झालेले आहेत। आता याच्यामध्ये पाणी किती घालायचं आपल्याला, तांदूळ अगदी पाण्यामध्ये व्यवस्थित असे बुडतील एवढं पाणी घाला, कारण तांदूळ जेव्हा चांगले भिजतात ना तेव्हा ते फुगून वरती येतात। पाणी कमी पडेल इतकं ठेवू नका। आता हे तांदूळ आपण ठेवून देऊयात। तर आता उडदाच्या डाळीमध्ये पाणी किती घालायचं ते सांगते। त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये 1 छोटा चमचा मेथीदाणे घालायचे। मेथीदाणे न विसरता घाला बरं का। याच्यामध्ये उडदाची डाळ पण धुवून घेतलेलीच। आता मेथीदाणे घातले की परत याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं इतकं पाणी घालून घ्यायचंय। पाणी घातलं की ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि ह्या सगळ्याला ना आपल्याला एक 8 ते 9 तास भिजत घालायचंय। जसं की तुम्ही जर रविवारी इडली बनवणार असाल तर शनिवारी सकाळी तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। शनिवारी सकाळी डाळ तांदूळ तुम्हाला व्यवस्थित असं भिजत घालायचंय, जेणेकरून तुम्ही 7-8 वाजता जरी तुम्ही हे भिजत घातलं ना आणि शनिवारी संध्याकाळी तुम्हाला हे 9 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 8-9 वाजेपर्यंत तुम्ही भिजत घाला। 11-10 तास भिजत घातलं काही अडचण नाहीये। चांगलं व्यवस्थित भिजल्यानंतरच मग आपल्याला याचं वाटण करून घ्यायचंय। तर आता हे बघा संध्याकाळी मी याचं वाटण करते। डाळीतलं पाणी मी तसंच ठेवलेलं आहे, पाणी आपल्याला व्यवस्थित नितळून घ्यायचंय। तांदळातलं पाणी मी साईडला काढून घेतलेलं आहे, पण त्याच पाण्याचा आपल्याला वाटण करण्यासाठी वापर करायचा। लक्षात घ्या, पाणी फेकून देऊ नका। आता याच्यातलं ना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी काढून आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं। जितकं कमी होईल ना तितकं तांदळातलं पाण्याचा कमी वापर करायचा। लक्षात घ्या, पाणी सुरुवातीला जास्त घालू नका। जर तुम्हाला वाटत असेल ना पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे तर नंतर आपण वाढवू शकतो, पण सुरुवातीला वाटण करताना कमी होईल तितकंच पाणी घेऊन मग याचं वाटण करून घ्यायचंय। तर हे बघा अगदी असं वाटण करून घेतलेलं, अजिबात रवाळ वगैरे ठेवायचं नाहीये। पूर्ण पिठासारखं पातळ झालं पाहिजे असं आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची। म्हणजे हे बघू शकताय तुम्ही अगदी ह्याचं पीठ कसं पातळ झालेलं आहे, अजिबात रवाळ वगैरे ठेवलेलं नाही। अशीच मी सगळी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालून वाटण करून घेतलंय। तर आता हे टोपामध्ये सगळं मी काढून घेतलंय आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊया। ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय, जितकं कमी होईल ना तितकं कमी पाण्याचा वापर याच्यामध्ये मी करून याचं वाटण करून घेतलंय। तर आता आपल्याला उडदाची डाळ वाटण करायची। तर त्याच भांड्यामध्ये नका करू, मी ते दुसरं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आणि डाळीमध्ये ना अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करा। डाळीमध्ये सुद्धा आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आणि याचं सुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय, अगदी असं पीठ बारीक करून घेतलेलं आहे मी। पाण्याचा वापर जितका कमी होईल तितकाच करायचा, लक्षात घ्या। आता हे सुद्धा पीठ ना आपण सगळं डाळ जे आहे ना ते अगदी व्यवस्थित मी वाटण करून घेतले आणि ज्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आपण जे टोपामध्ये काढून घेतलेलं त्याच्यामध्येच आपल्याला डाळीचं सुद्धा वाटण काढून घ्यायचंय। आता याला की नाही आपल्याला अगोदर व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्यायचं आहे। इथे ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण याच्यामध्ये अजून 1 वाटी पोहे घालणार आहोत। तर त्याच्यासाठी ना अगोदर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, जेणेकरून पोहे घातल्यानंतर ना तुम्हाला जास्त त्रास पडणार नाही मिक्स करायला। तर आता हे बघा ज्या वाटीने मी तांदूळ आणि डाळ मोजून घेतलेली ना
त्याच वाटीने अगदी आपल्याला पोहे मोजून घ्यायचे आहेत आणि पोहे अगोदर ना आपल्याला चाळून घ्यायचे आहेत व्यवस्थित बरं का. पोहे चांगले चाळून घ्या आणि नंतर त्याला धुवून मग त्याला मिक्सरला आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचे. तर पोहे सुद्धा मिक्सरला वाटण करून झालेले आहेत. आता पोहे वाटण करताना एका गोष्टीची काळजी घ्या, पोहे जेव्हा तुम्ही मिक्सरला वाटण कराल ना याच्यामध्ये पण पाण्याचा वापर तुम्हाला करावा लागेल बरं का. कारण पाण्याचा वापर तुम्ही पोह्यामध्ये जितका कराल ना तितकं ते पोहे ना पाणी सगळं असं आकसून घेतील आणि मग वाटण करताना तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत घालत त्याचं वाटण करून घ्या. आणि आता इथली महत्त्वाची स्टेप आहे ही लक्षात घ्या. आता हे सगळं पीठ आपल्याला मिक्स केल्यानंतर ना पळीने ना त्याला अगदी व्यवस्थित असं आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याला हाताने ना एक 3 ते 4 मिनिटांना व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. कारण ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. इडल्या जेव्हा आपल्या टम्म फुगतात, जेव्हा इडल्या आपल्या सॉफ्ट होतात ना तर हे याच्यामुळे होतात. कारण जेव्हा तुम्ही इडलीला व्यवस्थित असं मिक्स करून घेता, इडलीच्या पिठाला व्यवस्थित असं हाताने जेव्हा तुम्ही त्याला फेटून घेता की नाही तेव्हा ते त्याच्यामध्ये एअर तयार होते आणि ते ना पीठ असं पूर्ण मोकळं होतं. तर हे करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी मी मोठा टोप नाही घेतला, मला सगळी भांडी जास्त नाही भरवायची, म्हणून मी एकाच टोपामध्ये अगदी व्यवस्थित असं त्याला फेटून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे बघा पीठ अगदी व्यवस्थित असं आपलं मिक्स करून तयार झालेलं आहे. आता मी काय करते तुम्हाला ते सांगते. तर आता हे पीठ व्यवस्थित भिजवून झालंय, आपलं मिक्स करून झालंय. तर आता या पिठाला ना तुम्ही जर टोपामध्ये ठेवत असाल, मोठ्या टोपामध्ये तर ठेवू शकताय, पण मी काय करते माझ्याकडे एक असा डब्बा आहे, मी या डब्यामध्येच नेहमी पीठ काढून घेते. तर याच्या अगोदर ना मी तुम्हाला एक इडली डोशाचं की ह्या थंडीमध्ये पीठ कसं आंबवायचं ना त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आणि खूप म्हणजे तो माझा व्हिडिओ सुद्धा खूप छान व्हायरल झालेला. कारण माझं सुरुवातीलाच यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ टाकला होता. आणि आता उन्हाळ्यामध्ये आपण पीठ आंबवतोय तर याला आपण ऊब अशी नाही देणार आहोत, लक्षात घ्या. त्या पिठाला मी ऊब दिली होती, तर याला मी ऊब वगैरे अजिबात नाही देणार. फक्त याचं मी तुम्हाला मेजरमेंट सांगते. आता पीठ आंबल्यानंतर म्हणजे फर्मेंट झाल्यानंतर पीठ किती फर्मेंट होतं ते सांगते तुम्हाला. तर हे बघा अगदी एवढी मी जागा मी डब्यामध्ये ठेवलेली आहे. डब्याचं झाकण बंद करायला एवढी जागा बाकी आहे. तर पीठ आपलं फर्मेंट झाल्यानंतर ते पीठ किती होऊ शकतं ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता याला की नाही आपण झाकण लावून देऊयात आणि हवा बंद ठिकाणी म्हणजे जिथे हवा जाणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या. तर मी शक्यतो डब्या नेहमी मी कपाटामध्येच ठेवते की ज्या ठिकाणी हवा लागत नाही. रात्रीचा ठेवल्यानंतर रात्रभर कोण कपाट उघडायला जात नाही. आता आपण दुसऱ्या दिवशीच बघूयात की ह्या डब्यातलं पीठ आपलं किती छान असं फर्मेंट झालेलं आहे. तर आता सकाळी इडल्या बनवायचे तर आता तुम्ही बघू शकताय याचं झाकण उघडलं आणि किती छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे. पीठ असं डब्यामधून बाहेरही आलेलं नाहीये की जेव्हा आपण कमी जागा असते टोपामध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही ठेवता की नाही तेव्हा त्याच्यातून पीठ असं बाहेर येतं पूर्ण. तर जेव्हा तुम्ही जागा जास्त ठेवाल ना तर तुमची तिथे जागा सुद्धा अडवली जाणार नाही आणि त्याच्यामुळे ना पीठ चांगलं फर्मेंट पण होईल. आता ह्याला की नाही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे पीठ जेव्हा फर्मेंट होतं की नाही तेव्हा पीठ फर्मेंट झाल्यानंतर तुम्हाला जर सगळं पीठ वापरायचं आहे तर तुम्ही त्या सगळ्या पिठामध्ये मीठ वापरा, नाहीतर सगळ्या पिठामध्ये मीठ वापरू नका. त्यातलं जेवढं पीठ तुम्हाला अगोदर वापरायचं आहे ना तेवढ्यातलं थोडंसं पीठ साईडला काढून घ्या. तर इथे जसं की मी एका टोपामध्ये थोडं पीठ काढून घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये आपल्याला मीठ आणि सोडा वापरायचं आहे. तर आता इथे ना मी पाव छोटा चमचा इतका सोडा घातलेला आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं. तर मिठाची चव एकदा तुम्ही घालून बघा की मीठ तुम्हाला किती लागतं, कारण तुम्ही पीठ किती वापरणार आहात सुरुवातीला त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आता याला आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अगदी जितका होईल तितका कमी केला होता. आता हे पीठ एकदा तुम्ही व्यवस्थित असं फेटून घ्याल ना तर इथे जर तुम्हाला वाटत असेल की आता आपण इथे पाण्याचा वापर खूप कमी केलेला आणि जर तुम्हाला इडली घालण्यासाठी जर पीठ खूप घट्ट वाटत असेल तर इथे थोडंसं पाणी वापरू शकते. तर इथे मी 3 ते 4 चमचे इतकंच पाणी वापरलंय, जास्त पाण्याचा वापर नाही केलेला. कारण इडली टाकण्यासाठी ना आपल्याला इडली बनवण्यासाठी ना पाण्याचा अजिबात म्हणजे जितका कमी होईल तितका कमी पाण्याचाच वापर करायचा आहे. डोशासाठी मात्र तुम्ही थोडं पाणी वापरू शकता पण इडलीसाठी थोडंसं कमीच पाणी वापरा. आणि पाणी घातल्यानंतर सुद्धा परत याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची मी एकदा तुम्हाला दाखवते. तर हे बघा अगदी पळीमधून पीठ पडेल ना अगदी असंच आपल्याला पीठ ठेवायचं. एकदा मिठाचं प्रमाण पण तुम्ही टेस्ट करून बघू शकता. तर आता इडलीची पात्र माझ्याकडे कशी आहेत मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा सगळ्या इडली पात्रांना ना माझ्या होल आहेत, तुम्ही बघू शकताय. अगदी इडली पात्र तुम्ही जेव्हा पण निवडाल की नाही अगदी होल असणारीच इडली पात्र घ्या. कारण आता जेव्हा जी स्टीलची इडली पात्र आहेत की नाही त्यांना अशी होल नाही आहेत, अगदी पूर्ण अशी फ्लॅट आहेत, पसरट आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही इडली बनवायला जाल ना तर इडलीला खालून पाहिजे तशी वाफ लागत नाही आणि मग इडल्यांना पाणी सुटतं खालून, मग पाहिजे तशा इडल्या आपल्या फुगत नाहीत. तर शक्यतो जेव्हा पण तुम्ही इडल्या पात्र घ्याल ना अशी होल असणारीच इडली पात्र निवडून घ्या. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, या इडली पात्रांना ना अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचे.
तर सगळ्या इडली पात्रांना व्यवस्थित असं आपण तेल घालून घेऊयात आणि याला की नाही आता ब्रशने किंवा हाताने तुम्ही व्यवस्थित असं यांना पुसून घेऊ शकताय, जेणेकरून सगळ्या बाजूने तेल आपलं व्यवस्थित असं लागलं जाईल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा टोपामधलं पीठ व्यवस्थित असं एकदा फेटून घ्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये एक एक करून इडली पात्रांमध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचे. तर इडली पात्रांमध्ये पीठ भरताना सुद्धा किती भरायचं तेही सांगते तुम्हाला. इडली पात्रातलं पीठ भरताना अजिबात सुद्धा जास्त भरू नका, कारण आपण जेव्हा हे इडल्या आपल्या शिजल्या जातात ना तेव्हा त्या अशा फुगतात आणि मग इडल्या फुगायला जागा राहत नाही ना, मग ते एकमेकांना अशा चिकटून जातात. त्यामुळे भरताना इडली पात्रांमध्ये अगदी थोडंसंच पीठ भरून घ्या आणि त्यांना असं हाताने ना पसरवून घ्या, हाताने असं हलवून घ्या, जेणेकरून ना इडल्या सगळ्या व्यवस्थित अशा फ्लॅट होऊन जातील. आता मी टोपामध्ये ना ज्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये एक एक करून भांडी ठेवून द्यायची. तर आता हे बघा पाणी उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण एक एक करून भांडी ठेवून देऊयात. आता भांडी ठेवताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे बघा हे बाजूला तुम्हाला जे मोठे मोठे होल दिसत आहेत का, ह्या होलवरती ना आपली दुसरी इडलीची पात्र आली पाहिजे. लक्षात घ्या, इडलीचं जे गोलवालं भांडं असतं की नाही ते त्याच्यावरती आलं पाहिजे, जेणेकरून खालची जी वाफ असते ना ती सगळ्या इडल्यांना अशी अगदी वरतीपर्यंत लागली जाते. त्याच्यामुळे इडल्या आपल्या चांगल्या अशा शिजल्या जातात आणि मग जास्त वेळ लागत नाही इडली शिजण्यासाठी. खरे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि इडली ना फक्त आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठीच इडली शिजवून घ्यायची. लक्षात घ्या, 10 ते 12 मिनिटच इडली शिजवा, त्याच्यापेक्षा जास्त इडली शिजवू नका. जर त्याच्यापेक्षा जास्त इडली जर शिजवली तर इडली तुमची वातड होईल आणि एकदम अशी कडक इडली तयार होईल. ठीक आहे, जरी तुम्हाला ती सॉफ्ट वाटत असेल ना तरी ती कडक होईल आणि खाताना सुद्धा अशी चांगली लागत नाही. आता एक 10 ते 12 मिनिटं इडली शिजली. आता चेक करायची आपल्याला इडली शिजले की नाही ती. तर हे बघा मी चाकूच्या साह्याने एकदा टूथपिन किंवा चाकू असा रोवून बघा पूर्ण असा काठोकाठ, आणि याला जर कुठे असं चिकटत नसेल तर समजून जा की तुमची इडली सुद्धा अगदी परफेक्ट अशी शिजलेली. आता याला आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचे. तर आता तुम्ही बघू शकताय, तुम्हाला इडलीची मी एकदा हाईट पण दाखवते. अगदी इडल्या ना पूर्ण अशा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आपल्या, अगदी परफेक्ट इडल्या तयार होतात. तुम्ही विकतचं पीठ आणून इडल्या बनवताना त्याच्यापेक्षा तुम्ही अशा इडल्या एकदा बनवून बघा घरचंच पीठ वापरून, आणि अगदी सहज निघतात बरं का. त्यांना ना तुम्हाला असं चाकूने किंवा चमच्याने असं उकसून काढायची अजिबात गरज नाही पडणार. सहज इडल्या हाताने अगदी सहज अशा निघून येतात बरं का हातामध्ये. तर या सगळ्या इडल्या मी अगदी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता यातली एक इडली मी तुम्हाला ना तोडून दाखवते. तर हे बघा अगदी एक इडली तोडली आणि ही इडली सुद्धा किती सॉफ्ट तयार झाली तुम्हाला मी दाखवते. मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं होतं, अगदी सॉफ्ट अशा स्पंज सारख्या इडल्या तयार होतात बरं का. अजिबात वातड वगैरे होत नाहीत, फक्त तुम्ही टायमिंग फॉलो करा, अगदी परफेक्ट तुमच्या इडल्या तयार होतील. आणि हे बघा किती मस्त अशा सॉफ्ट इडल्या तयार झालेल्या आहेत, अगदी परफेक्ट इडल्या तयार झालेल्या तुम्ही बघू शकताय. आता याच्यातली ना एक इडली मी तुम्हाला दाखवते सुद्धा हाताने स्पंज करून. हे बघा अगदी आपला जसा स्पंज असतो ना अगदी तशीच इडली तयार झालेली, किती मऊ इडली तयार झाली तुम्ही बघू शकता, किती सॉफ्ट तयार झाले. आता याच पिठापासून ना आपल्याला डोसे सुद्धा तयार करायचे. तर हे बघा मी डोश्यासाठी सुद्धा तेच पीठ वापरलेलं आहे. फक्त आता हे पीठ खूप घट्ट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घालूयात आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण फेटून घेऊयात. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. डोश्यासाठी ना अगदी थोडंसं आपल्याला पीठ पातळ करायचं, जास्तही पातळ नाही करायचं की तव्यावरून ते आपला डोसा निघणारच नाही. तर इथे डोसा पॅन मी तव्यावरती गरम करायला ठेवला, त्याच्यावरती पाणी शिंपडायचं, तेलाचा वापर नाही करायचा बरं का. पाणी शिंपडायचं आणि हे तुम्ही एखाद्या टिश्यू पेपरने किंवा रुमालाने तुम्ही ह्याला व्यवस्थित असं पुसून घेऊ शकता. तर मी हा डोशासाठीच रुमाल वापरते बरं का. गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची डोसा आपल्याला घालताना, ठीक आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवायची, डोसाचं पीठ व्यवस्थित घालायचं. डोसा आपल्याला पाहिजे तसा जाड पातळ तुमच्या घरात कसा आवडत असेल ना तुम्ही तसा डोसा तुमच्या घरातल्यांना बनवून देऊ शकता. तर मी सुरुवातीला तुम्हाला एक क्रिस्पी कुरकुरीत डोसा कसा तयार होतो ना मी ते दाखवते तुम्हाला. अगदी मोठा डोसा नाही तर जास्तीत जास्त मीडियम साईजमध्ये डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. डोसा पसरवून झाला की ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ना लो टू मीडियम ठेवायची. लक्षात घ्या, सुरुवातीला डोसा घालताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि डोसा घातल्यानंतर मग गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि मग डोसा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवल्यानंतर जर गॅसची फ्लेम पूर्ण डोशाला जर लागत नसेल तर मग तुम्ही ना पॅनला पकडून डोसा असा फिरवून फिरवून भाजून घेऊ शकता. जास्तीत जास्त 1-2 मिनिटं लागतात. डोसा भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार. 2 मिनिटांमध्ये डोसा सहज भाजला जातो. व्यवस्थित असा डोसाच्या पॅनला पकडून तुम्ही सगळ्या बाजूने डोसा भाजून घ्या आणि साईडने जर तुम्हाला काट असे मोकळे झालेले दिसतील, शिवाय ना बाजूने असा ब्राउनिश कलर आलेला दिसेल की समजून जा की डोसा तुमचा मस्त असा भाजलेला आहे. आणि मग सगळ्या कडा व्यवस्थित अशा एका स्पॅच्युलाने मोकळ्या करून घ्या. तुम्ही एकदा खालच्या बाजूने बघू पण शकताय की डोसा आपला चांगला भाजलाय की नाही एकदा चेक करण्यासाठी.
आणि नंतर मग त्याला व्यवस्थित असं सगळ्या बाजूने मोकळं करून घ्यायचं. आता तुम्हाला जर जाड डोसा जर तुम्ही बनवत असाल ना, तर मग तुम्ही त्याला दोन्ही बाजूने भाजून घ्या. तर मी इथे क्रिस्पी डोसा बनवलाय म्हणून मी फक्त त्याला असा एकाच बाजूने भाजून घेते. आणि तुमच्या घरात जर ज्या लोकांना दात नाहीत किंवा वयस्कर आहेत ज्यांना चावायला त्रास पडतोय, त्याच्यापासून पण तुम्ही जाड असा डोसा बनवू शकता. बघू शकता किती मस्त असा कुरकुरीत आपला डोसा तयार झालाय. तर ह्याच्यापासून आम्ही बाकीचे पण डोसे असेच तयार करून घेतलेत. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंज सारखी इडली आपली तयार झाली. त्याच बॅटर पासून ना आपण परफेक्ट असे कुरकुरीत डोसे सुद्धा बनवलेले आहेत. अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलंय तुम्हाला. टायमिंग सुद्धा इडली बनवण्यासाठी कसं फॉलो करायचं ना ते अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुमच्या सगळ्या इडल्या सगळे डोसे अगदी परफेक्ट तयार होते. सांगितलेलं प्रमाण, सांगितलेल्या स्टेप सगळ्या फॉलो करा. अजिबात तुमची इडली वातड सुद्धा होणार नाही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.